राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी आपल्याबरोबर आहेत। अमोल मिटकरीजी थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची पत्रकार परिषद झाली। त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी संपूर्ण काल जो अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला अंतरिम, त्या अर्थसंकल्पावरती त्यांनी भाष्य केले की पैसेच नाही आहे तर हे योजना कुठून योजनेसाठी पैसा कुठून आणणार आणि ती योजना कशी राबवणार। साहेब शेवटी ज्येष्ठ नेते आहेत। 50 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण त्यांनी जवळून बघितलं आहे। अनेक अर्थसंकल्प त्यांच्या मुख्यमंत्री पदावरती असताना त्यांच्यासमोर सादर झाले। कालचा अर्थसंकल्पसुद्धा सर्वसामान्यांना केंद्रबिंदू डोळ्यासमोर ठेवून तो केला गेलेला आहे। मात्र साहेबांनी जे पत्रकार परिषद घेतली त्यात जे काही भाष्य केलं असेल ते मी अद्याप ऐकलेलं नाही। पण अर्थसंकल्पीय जी तूट आहे, वित्तीय तूट ज्याला म्हणता येईल, ती तूट आहे का तर नक्कीच आहे काही प्रमाणामध्ये। आता वर NDAचं सरकार आहे, केंद्र सरकारकडून राज्य सरकारला नक्कीच मदत होईल। आणि जर पत्रकार परिषदेमध्ये असा सूर आला असेल की विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला गेला तर मला असं वाटते साहेब खूप मोठे आहेत, त्यांच्यावर बोलावं एवढा मी नक्कीच मोठा नाही। पण जर या अर्थसंकल्पामध्ये इतक्या चांगल्या तरतुदी झाल्यानंतर सुद्धा विरोधी पक्ष फक्त विरोधासाठीच विरोध करत असेल तर मग नेमकं सरकारने तरी काय केलं पाहिजे हे सांगावं। आणि साहेब ज्येष्ठ नेते आहेत, मोठे नेते आहेत। जर महाराष्ट्रात हा अर्थसंकल्प पैसाच नाही तर साहेबांनी सुद्धा आता त्यांचे एवढे खासदार तिथे निवडून गेलेत, त्यांनी पण केंद्र सरकारवर प्रेशर आणून महाराष्ट्राच्या भविष्याकरता थोडाफार हातभार लावावा अशी माझी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून साहेबांकडे अपेक्षा आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। राष्ट्रवादी नेमकी कोणाची असं पवारांना विचारल्यावरती पवारांनी सांगितलं की 8 विरुद्ध 1 अशी संपूर्ण निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये आमचे 8 खासदार आणि त्यांचा 1 खासदार आला, त्यामुळे जनतेनं सांगितलं राष्ट्रवादी खरी कोणाची। नाही ठीक आहे, लोकशाहीमध्ये जनता सर्वोच्च असते। लोकसभेमध्ये काही महायुतीमध्ये बेबनाव झाल्याचं दिसलं, काही ठिकाणी वोट ट्रान्सफरचा मुद्दा आला। साहेबांचं ते गोष्ट मान्य केली पाहिजे की त्यांच्या 10 पैकी 8 जागा निवडून आल्या, 1 जागा आमची निवडून आली, त्यावर आम्ही म्हणजे पूर्णपणे समाधानी नाही आहोत। पण राष्ट्रवादी खरी कोणाची, आता शेवटी विधानसभा डोळ्यासमोर आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रादेशिक पक्ष आहे, तर आणखी काही घोडा मैदान दूर नाही। आणखी चांगल्या ताकदीनं काम करू, ज्या चुका आहेत त्या दुरुस्त होऊ। आता साहेबांना पण अनेकदा पराभवाचे सामने करावे लागले ना, आता 1-2 पराभवाचे सामने दादांनी केले असतील तर त्यात काही वेगळं वाटण्याचं कारण नाही। परंतु पवार म्हणतात की 155 विधानसभेमध्ये आम्हाला बहुमत आहे, त्यामुळे यंदा सत्ता बदल अटळ आहे। साहेब आहेत, शेवटी साहेबांचा तो अंदाज असेल, साहेबांचे प्रयत्न चालू ठेवतात। पण आम्ही पण आमचे प्रयत्न प्रामाणिकपणे करू आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही नक्कीच विधानसभेच्या वेळेस सर्व लोकसभेचा जुना जो काही आमचा पराभवाला सामना करावा लागला ते सगळं मागं विसरून आम्ही नव्या दमानं आता पुढं काम करू, एवढं मात्र नक्की। काल जितेंद्र आव्हाड माध्यमांशी बोलताना म्हणाले की भाजपच्या लाडक्या भावाने आपल्या बहिणीला 4 महिने छळलं तेव्हा काही वाटलं नाही, पण आता लाडकी बहीण योजना प्रस्तुत करत आहे। असं आहे, मीडियात म्हणजे बूम समोर आला तर त्यांना अजितदादा दिसतात। जसं संताजी धनाजीचे घोडे औरंगजेबाच्या त्या सैनिकांना पाण्यात दिसायचे, तसे अजितदादा हे या आव्हाड साहेबांना दिसतात। त्याच्यामुळे त्यांना हळद्या रोग झालेला आहे अजितदादा नावाचा, त्याच्यामुळे डोळे उघडले का त्यांना सगळं पिवळंच दिसतं। आता योजना केली तर ही का केली, ती नाही केली तर ती का नाही केली, शेवटी विरोधकांना विरोध करू द्या, मात्र अजून मैदान जवळ आहे। 1994 साली शरद पवारांनी महिला धोरण लागू केलं, त्या महिला धोरण लागू केल्यानंतर काल अर्थसंकल्प सादर केला। त्या अर्थसंकल्पामध्ये अनेक महिलांसाठी विशेष गोष्टी होती, परंतु शरद पवारांचं नाव घेणं सुद्धा अजित पवारांनी पटलावरती टाळलं असं अर्थसंकल्प हा राज्याचा अर्थसंकल्प असतो। जितेंद्र आव्हाड साहेब काय म्हणाले हे त्यांचं वैयक्तिक मत आहे। हे बरोबर आहे तुमचं की 1994 साली साहेबांनी महिला धोरण राबवलं, पण त्याची अंमलबजावणीसुद्धा अजितदादांनी केली, हेही विसरून चालणार नाही। त्यामुळे महिलांनासुद्धा केंद्रस्थानी ठेवून कालचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे। आव्हाड साहेबांच्या पोटात दुखणार होतं म्हणूनच आम्ही कायम चूर्ण आणलं होतं, पण त्यांनी ते नाकारलं। त्याच्यामुळे त्यांनी बोलत राहावं आणि आम्ही त्याचा आनंद घेत राहू, पण आमचा अर्थसंकल्प आम्हाला नक्कीच विजयाकडे घेऊन जाईल असा आम्हाला विश्वास आहे। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। होते आमदार अमोल मिटकरी, त्यांनी जितेंद्र आव्हाडांवरती जहरी टीका केली आहे की आव्हाडांच्या पोटात दुखणार होतं, कारण की ज्या पद्धतीने अर्थसंकल्प सादर झालेला आहे त्यामुळे आव्हाडांची ही पोटदुखी जी आहे ती कायम असणार होती, त्यामुळे आम्ही कायम चूर्ण आणलेलं होतं, परंतु त्यांनी ते चूर्ण देखील नाकारलेलं होतं। त्यामुळे हे साहजिकच अशा काही गोष्टी घडणार होत्या असं त्यांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.